नमस्कार मित्रांनो, आज आपण एकदम धमकीदार विषयावर चर्चा करणार आहोत, जो ग्रामीण भागातील महिलांसाठी आणि लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागेल, कारण आज आपण त्या गुड आणि गॅरंटीशिवाय मिळणाऱ्या 25 लाख रुपयाच्या कर्जाबद्दल पाहणार आहोत. आणि हेच नाही तर नवीन बचत गट योजना आणि स्वतःचे व्यवसाय कसा सुरू करायचा ह्याबद्दल ही माहिती घेणार आहोत. आता व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, बेल आयकॉनवर एक जबरदस्त क्लिक करा आणि ह्या माहितीचा धडका तुमच्या गावातील सर्व लाडक्या बहिणींपर्यंत, महिलांपर्यंत पोचवा. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी नवीन योजना काय आहे? महाराष्ट्र शासन माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाची योजना राबवली जात आहे. ह्या योजनेअंतर्गत महिलांच्या बचत गटांना 3 लाखापासून ते थेट 25 लाख रुपयेपर्यंत कर्ज मिळणार आहे. तेही कोणतेही तारण न ठेवता आणि कोणत्याही जामीनदारशिवाय. ही योजना विशेषतः ग्रामीण भागातील महिला, लघु उद्योजक, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांसाठी आहे. लाडक्या बहिणींनो, 25 लाखाचे कर्ज कसे मिळणार? लाडक्या बहिणींनो, हे कर्ज एकदम 25 लाख रुपये मिळत नाही. ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने कर्ज दिले जातं. पहिला टप्पा, बचत गटाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बँकेकडून 1.5 लाख रुपयेपर्यंत कर्ज दिले जाते. दुसरा टप्पा, हे कर्ज व्यवस्थित परत केल्यानंतर 3 लाख रुपयेपर्यंत कर्ज मिळते. पुढील टप्पा, बचत गटाने व्यवसाय सुरू केल्यानंतर व्यवसायाचा कृती आराखडा, बिझनेस प्लॅन बँकेत सादर करायचा असतो. त्यानंतर 3 ते 25 लाख रुपयेपर्यंत कर्ज मंजूर होऊ शकतो. लाडक्या बहिणींनो, तारण किंवा गॅरंटी लागते का? मित्रांनो, ही योजनेची सर्वात मोठी खासियत आहे. कोणतेही तारण नाही, कोणताही जामीनदार नाही. महिलांच्या व्यवसायावर विश्वास ठेवून कर्ज दिले जाते. महिलांनी कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे त्यावर आधारित कर्जाची रक्कम ठरवली जाते. लाडक्या बहिणींनो, कर्ज घेतल्यानंतर कर्जाचे हप्ते कसे परत करायचे असतात ते पाहूया. कर्जदार हप्ते दर महिन्याला भरायचे असतात. हप्त्याची रक्कम महिलांना सहज परवडेल अशी ठेवली जाते. व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या आधारे हप्ता ठरवला जातो. म्हणजेच महिलांवर कोणतेही आर्थिक ताण येऊ नये याची पूर्ण काळजी ह्या योजनेत घेतली जाते. तर महिलांनो, तुम्हाला तुमचा व्यवसाय जर किती रुपयाचं उत्पन्न होतं महिन्याला, त्याच्यावरून तुमचा हप्ता ठरवला जातं आणि ह्या योजनेमधून तुम्हाला दरमहा हप्ता परतफेड करावा लागणार आहे. लाडक्या बहिणींनो, ह्या 25 लाख कर्ज योजनेमधून कोणकोणते व्यवसाय करता येतात पाहूया. महिलांसाठी विविध प्रकारचे व्यवसाय ह्या कर्जातून करता येतात. उदाहरणार्थ, शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान, शिवणकाम, फॅशन डिझाईन, पापड, लोणचं, खाद्यपदार्थ उद्योग, लघु उद्योग व सेवा व्यवसाय. ह्या कोणत्याही प्रकारचे व्यवसाय तुम्ही करू शकता. घर बसल्या करू शकता, कोणतेही एक शॉप ठेवून करू शकता. पण नक्की व्यवसाय केलं तरच ह्या योजनेमधून तुम्हाला कर्ज हे घेता येतं. लाडक्या बहिणींनो, नवीन बचत गट स्थापना करायचं असतो. 25 लाखापर्यंत जर व्यवसायासाठी कर्ज घ्यायचं असेल तर बचत गटाचं आवश्यकता आहे. हा भाग खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही इथेच नीट लक्ष देऊन पहा, तरच तुम्हाला ह्या योजनेमधून 25 लाखापर्यंत तुमच्या व्यवसायासाठी कर्ज मिळतो. तर पहिलं, बचत गट स्थापना करण्यासाठी काही अटी आहेत. पहिलं अट आहे, गावातील किमान 10 महिलांनी एकत्र यावे आणि ग्रामस्तरीय सामुदायिक संस्थेकडे कागदपत्रे द्यावीत. त्याच्यानंतर बचत गटाची ऑनलाईन नोंदणी करावी. बँक खाते, संयुक्त खाते उघडावे. अतिरिक्त फायदा नोंदणी झाल्यानंतर उमेद UMED मार्फत 30,000 रुपयांचा प्रारंभिक निधी दिला जातो. अशा प्रकारे जर तुम्ही बचत गट स्थापना करून तयार केला आणि नंतर तुम्हाला 3 लाखापासून 25 लाखापर्यंत व्यवसायासाठी निधी मिळतो. लाडक्या बहिणींनो, पहिलं तुम्हाला बचत गट स्थापना करायचं लागतो. लाडक्या बहिणींनो, ही योजना म्हणजे लाडक्या बहिणींसाठी सुवर्ण संधी आहे. स्वतःच्या व्यवसाय, आर्थिक स्वावलंबन, रोजगार निर्मिती आणि सुरक्षित भविष्यासाठी मोठा आधार. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर
व्हिडिओला लाईक करा आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती प्रत्येक गरजू महिलांपर्यंत पोचवावा. अशा सरकारी योजना, कर्ज योजना आणि शेतकरी महिला अपडेट्ससाठी आर्बिटेक मराठी चॅनलसोबत जोडलेलं राहा. धन्यवाद.